नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवत आहे अंडा पराठ्याची रेसिपी। त्याच्यासाठी मी इकडे 5 अंडे उकळून घेतलेले आहेत। अंडे लवकर उकळावे म्हणून मी कुकरच्या शिटीमध्ये अंडे उकळून घेतलेले आहेत। 3 शिट्यामध्ये माझे अंडे उकडून झालेले आहेत। आता मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी ते अंडे टाकते। अंडे टाकून थोडंसं लाल तिखट टाकून चांगलं त्याला परतून घेते। आता त्याच पातेल्यामध्ये मी अंडा मसाल्याला फोडणी देते। गॅसवरती तोच पातेला ठेवला, त्यात तेल टाकलेलं आहे, तेजपत्ता टाकलेला आहे, जिरं टाकलेलं आहे। जिरं चांगला तडतडल्यानंतर मी त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे। अद्रक लसणाची पेस्ट ही मी रेडीमेड नाही वापरत, आता लसूणही स्वस्त झालेला आहे। जेवढी घरातली पेस्ट असती तेवढी आपल्या भाजीला टेस्ट खूपच चांगली असते। आता हे अद्रक लसणाची पेस्ट चांगला असं गोल्डन ब्राऊन झालेली आहे। आता मी याच्यामध्ये कांदा टाकते। कांदा टाकून झाल्यावर मी याला चांगला असं ढवळून घेते। बघू शकता कांदा मी चांगला ढवळून घेते। कांदा माझा मस्त लाल असा झाल्यानंतर मी याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले टोमॅटो घेते आणि टोमॅटो ही मी त्याच्यामध्ये टाकते। टोमॅटो टाकल्यानंतर टमाटर टाकला म्हणजे मीठ तर आलंच। आता मग टमाटर टाकलं, मग त्याच्यानंतर मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये। माझा कांदा आणि टोमॅटो थोडंसं म्हणजे नरम झालेलं आहे। मी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। 1 चम्मच धना पावडर टाकलेला आहे। धना पावडर मध्ये टाकून झालेलं आहे। आता मी हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मी ह्याच्यामध्ये 2 चम्मच लाल तिखट टाकते। आम्ही जास्त तिखट खातो म्हणून मी तिखटचं प्रमाण थोडं जास्तच टाकते। लाल तिखट माझं टाकून झालेलं आहे इकडे। आता ह्याच्यामध्ये मी खोबरं, धणं, जिरं, तीळ असं मी भाजून ठेवलेलं माझ्याकडे मसाला होता, ते थोडंसं मी त्याच्यामध्ये टाकते। ते टाकून मी चांगलं त्याला ढवळून घेते। हे मसाला टाकून झालेला आहे, याला चांगला ढवळून घ्या। आता इथे सगळं सुक्कं झालेलं आहे म्हणून मसाल्याचा कच्चापणा जाणार नाही, म्हणून मी माझा मसाला शिजण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून एक मंद आचेवरती झाकण लावून एक 10 मिनटं ह्याला शिजत ठेवते। तुम्ही बघू शकता 10 मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे। माझा मसाला मस्त असं शिजलेला आहे। आता मी त्याच्यामध्ये उकडलेले अंडे टाकून घेते। अंडे सगळे टाकून झाल्यानंतर मी याला परत झाकण लावते एक 10 ते 15 मिनटं। माझा अंडा कढी इथे रेडी झालेला आहे, अंडा मसाला। आता ह्याच्यामध्ये मी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकते। थोडीशी कोथिंबीर टाकून झालेला आहे। इथे माझा अंडा मसाला रेडी झालेला आहे खाण्यासाठी एकदम। बघू शकता ह्याचा कलर पण खूपच मस्त आलेला आहे आणि याला तरी पण खूपच छान आलेली आहे आणि याची कन्सिस्टन्सी पण खूपच मस्त आलेली आहे। तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही ह्याच्यामध्ये चण्याचं पीठही टाकू शकता। इथे माझा अंडा मसाला खाण्यासाठी एकदम रेडी झालेला आहे। आता इकडे मी पराठे बनवायला सुरुवात करते। मी मैद्याचं पीठ थोडंसं मळून घेतलं होतं, त्याचे गोल गोल गोळे करून मी इकडे पराठे म्हणजेच चपाती टाईप असं मी लाटून घेते। बघू शकता हे अंड्यासोबत याचं कॉम्बिनेशन खायला खूपच छान लागतं। तुम्ही पण नक्कीच ट्राय करा अंडा पराठा हे रेसिपी। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्कीच दाबा, म्हणजे मी जेही व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी भेटेल। आणि मला सपोर्टही करा, तुमच्या सपोर्टची गरज आहे मला। आता इथे माझे पराठे लाटून झालेले आहेत। आता मी गॅसवरती एक तवा तापत ठेवलेला आहे। हे पराठे मी मस्त असे शेकून घेते तव्यावरती। मैदा असल्या कारणाने आपण त्याला कितीही लाटलं तरी ती पोळी आपली खूपच मोठी होते। बघू शकता आता गॅसवरती तवा ठेवलेला आहे, थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे। अशा प्रकारे दोन्ही पण पराठे सगळे म्हणजे 6 ते 7 पराठे केलेले आहेत, ते सगळे शेकून घेते मस्त असं। बघू शकता पराठा किती मस्त झालेला आहे आपला। अशा प्रकारे दुसराही पराठा तुम्हाला शेकून दाखवते। इथे माझा पराठा पण रेडी झालेला आहे खाण्यासाठी।
बघू शकता इथे माझं अंडा मसाला आणि परोठा एकदम रेडी झालेला आहे खाण्यासाठी. जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि मला सपोर्टही करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.